मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। एक मोठी बातमी आपण बघूया। आमदार रोहित पवार हे कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत। प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद झाला। यानंतर वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेल्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, अखेर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमित, रोहित पवार अद्याप ठाण मांडून राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांची आग्रही मागणी आहे की संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, शिवागिरी केली होती, शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरले होते, या अनुषंगाने हा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल करावा। पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की या संदर्भात आम्ही वकिलांशी, अधिवक्त्यांशी अभिप्राय त्यांचा घेतोय आणि त्यानंतर आम्ही कारवाई करू। BNS कलम 192 नुसार आहे ती कारवाई करावी अशा पद्धतीची तक्रार आहे ती प्रशांत आंबे यांनी दिली होती आणि त्या अनुषंगानेच आहे तो तांत्रिक मुद्दा आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे वकिलांचा अभिप्राय घेऊनच आहे ते पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। मात्र सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गायकवाड यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा आहे तो दाखल होऊ शकतो आणि गुन्ह्याची प्रत घेऊनच आहे ते रोहित पवार बाहेर येतील अशा पद्धतीची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते आणि त्यामुळे आमदार गायकवाडांच्या अडचणीमध्ये आहे ते वाढ होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। एकूणच पाहायला गेलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता या पोलीस ठाण्यामध्ये आहे ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आहे ते इथले स्थानिक पोलीस निरीक्षक आहेत ते त्यांच्याशी सल्लामसलत करून आहे ते पुढे निर्णय आहे तो घेणार आहे। मात्र एकूणच जी कलमं आहेत ती या तक्रारीमध्ये सुचवली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने खरं तर गुन्हा दखलपात्र दाखल व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते रोहित पवार यांच्यासह सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पोलिसांच्या हालचाली बघायला गेलं तर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि पोलीस वकिलांची सल्लामसलत करून आहे ते यापुरता निर्णय घेणार आहे। मात्र या एकूणच प्रकरणानंतर संजय गायकवाड यांच्या आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची ती शक्यता नाकारता येत नाही। एकूणच पाहायला गेलं तर रोहित पवार सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आहे ते चर्चा करत त्यांना आग्रही मागणी करताना पाहायला मिळतात, कारण गुन्हा दाखल न करण्याचे जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रामध्ये वाढल्याचा त्याने आहे तो आरोप केलेला आहे। अजित पवार प्रकरणात सुद्धा मी या संदर्भातली भूमिका घेतली होती, मात्र महाराष्ट्र पोलिसांनी अशा पद्धतीने गुन्हा दाखल करून घेतला नाही। सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालतायत का अशा पद्धतीचा स्पष्ट आरोप सुद्धा आहे ते रोहित पवारांनी या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना केला। काही गुन्ह्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर त्यांनी काही उदाहरणं सुद्धा आहे ते दिली होती आणि या उदाहरणाच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर रोहित पवार आग्रही मागणी करतात की या प्रकरणावरती आहे तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। खरं तर कॉम्रेड पानसरे यांच्या नावाने हे पुस्तक आहे, त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, एकेरी शब्दांचा वापर शीर्षकासाठी केला असा आरोप होता। मात्र बरोबर ज्ञानेश्वर, रोहित पवार ठाण मांडून बसलेले आहेत, आता गुन्हा दाखल होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। एक महत्त्वाची बातमी समोर येते। आमदार रोहित पवार हे कोल्हापुरात पानसरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। प्रशांत आंबे यांच्याकडून घटनेची माहिती घेत आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीबाबत आपण सध्याची दृश्य बघतोय ती पोलीस स्टेशनला दाखल झाल्याची सध्या आपण दृश्य बघतोय। रोहित पवार राजारामपुरी पोलीस स्टेशनला आता दाखल झालेले आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीबाबत पोलिसात तक्रार झाल्यानंतर काय झाले याची सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली आहे। आंबी यांची त्यांनी भेट घेतली। दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यात आता ते दाखल झालेले आहेत। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकचा तपशील आहे? आमदार रोहित पवार हे आता राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला माहितच आहे की आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं प्रशांत आंबी यांना धमकी दिली होती, पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून हा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलं होतं आमदार गायकवाड यांनी, या वक्तव्याविरोधात आहे ते काल प्रशांत आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये आहे ती तक्रार दाखल केली होती। मात्र अद्याप या संदर्भातला आहे ते गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठीच आहे ते आमदार रोहित पवार आता पोलीस ठाण्यामध्ये आहे ते दाखल झालेले आहेत। ज्यावेळी ते कोल्हापूरमध्ये दाखल झाले त्यावेळी सर्वप्रथम आहे ते पानसरेंच्या घरी ते गेले आणि या एकूणच प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली। संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबे यांना कशा पद्धतीने धमकावलं, त्यामध्ये कोणकोणत्या शब्दांचा उल्लेख केला, अशा पद्धतीची सगळी माहिती आहे ती घेऊन आता ते पोलीस ठाण्यामध्ये आहे ते दाखल झालेले आहेत। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे या संदर्भात नेमकं काय तक्रारीच्या अनुषंगाने पुढची पावलं उचलली या संदर्भातली माहिती आहे ते घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। खरं तर काल तक्रार दाखल केली
तक्रार दाखल करून आता जवळपास पाहायला गेलं तर 17 ते 18 तास उलटले तरी या संदर्भातले हे ते गुन्हा दाखल झालेला नाही आणि हा गुन्हा दाखल करावा राष्ट्रपुरुषांचं आव्हान सुद्धा या एकूणच प्रकरणामध्ये झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने हे प्रकरण गंभीर आहे आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं त्यांना यामध्ये सूट देऊ नये, त्यांच्यावरती गुन्हा कोणत्याही पद्धतीनं दाखल झालाच पाहिजे, त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे ती काल सुद्धा होताना पाहायला मिळाली आणि ही मागणी घेऊनच आता आमदार रोहित पवार हे आता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले तर नेमकं पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर ती मागणी काय करतायत आणि पोलीस अधिकारी त्यांना या गुन्ह्याच्या संदर्भातली नेमकी काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर सकाळपासूनच आहे ते या गुन्ह्याच्या संदर्भात मोठ्या हालचाली आहे ते पोलीस विभागाच्या वतीनं सुद्धा झाल्या होत्या. नव्यानंच आहे ते कोल्हापूरमध्ये SP नियुक्त झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या प्रकरणाचा आढावा आहे तो सकाळपासून घेतला होता आणि विधी विभागांच्याकडून सुद्धा या संदर्भात नेमकं काय करता येईल या हालचालीबाबत आहे ते त्यांनी सकाळपासूनच आहे ते या गुन्ह्याच्या बाबतीनं आहे ते आढावा घेतला होता. आता एकूणच रोहित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते आग्रही ही मागणी करताना पाहायला मिळतात की कोणत्याही पद्धतीनं गुन्हा हे ते दाखल झाला पाहिजे. त्यामुळे आता पोलीस अधिकारी काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मोठा जमाव आहे ते सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. पानसरेंचे अनुयायी मोठ्या प्रमाणात कुठलाही विषय असेल क्लॅरिफिकेशन मागू शकतो. बोलत असताना भाषा कुठल्या पद्धतीची आपण वापरतो संस्कृतीचा एक भाग आहे, विचारसरणीचा भाग आहे. त्यांनी जी भाषा वापरली त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा बोलत असताना त्यानंतर पानसरे साहेबांचा उल्लेख करत असताना पानसरे साहेबांचं जे काही झालं साहेब मी म्हणतो ते तसं नव्हतं, जे झालं तसं झालं ते तुझं घरात बसून मी करेल काही मुद्दा त्या ठिकाणी बोलण्यात आला आणि अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी आणि त्यांनी एकदम दाटी मी तिथे येईल, मी बघेल, हे करेल ते करेल. आता या पुस्तकाबद्दल तर म्हणजे माझं वय जेवढं तेवढं तेव्हा पूर्वीचं ते पुस्तक साहेबांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय होतं हे थोडक्यात आपल्याला कळतं. पुस्तक वाचन जरा कमी तिथून हा विषय सुरू झाला. त्यांनी बोललं मग हे काल आपल्याकडे त्यांनी विविध कलमाच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली. ऑडिओ आल्यानंतर क्लॅरिफिकेशन स्वतः आमदारांनी त्या ठिकाणी दिलं. हो मी फोन केला होता हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी कुठेच काही खोललेलं नाही. तो ऑडिओ खरा आहे. जेव्हा FIR होईल, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कराल ते इन्व्हेस्टिगेशन जे काही सापडेल कळेल हा इन्व्हेस्टिगेशन सापडेल यांची आणि सगळ्यांची आणि पुरोगामी विचाराचे जे कोणी लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत जे बहुतांश आहेत ज्यांना संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा पटतो आणि त्या विचाराने ते चालतात आम्ही सगळे तुमच्या सगळ्यांची मागणी आहे. अशा पद्धतीने महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं, पानसरे साहेबांचा निश्चितबद्दल बोललं आणि तसंही बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टी यांचा FIR विचारावा, तो FIR रजिस्टर व्हावा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे व महामानवांवर प्रेम करणारे व संस्कृत महाराष्ट्रातल्या लोकांची ही मागणी. आता FIR एक्सेप्ट करायला आपल्याला काय मोठ्याने बोला ऐकू येत नाही. काल जो त्यांनी जो काल एक्सेप्ट केलेला त्याच्यामध्ये त्यांनी पत्रामध्ये नमूद केलेला आहे सेक्शननुसार जे दिलेलं आहे त्याच्यानुसार जी कायदेशीर काही कलम आहेत की त्याच्यामध्ये संदिग्ध आहेत मला आणि त्याचा मी सरकारी अभियुक्ती यांच्याकडून मी अभिप्राय करून सतेन भाऊ तुमची मी अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो. ते अजितदादांच्या बाबतीत
सुद्धा जे काही झालं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तिथं तुम्ही जी भाषा वापरताय तीच भाषा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वापरली. त्यानंतर एक मोठा भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये झाला होता, तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही हेच आहे. आता याच्यात थोडेफार उदाहरणं आपल्याला सांगतो. याच्यात आदरणीय आपल्या देशाचे जे काही जे पंतप्रधान साहेब आहेत त्यांच्याबद्दल कोण बोललं होतं? बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव. FIR कुठं झाला? गडचिरोली ते महाराष्ट्र. कुठल्याही मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलू नये असं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत आहे. पण FIR झाला. त्याच्यानंतर मी स्वतः कशा पद्धतीने आधार कार्डचं मॅनिप्युलेशन केलं जातं, डोनाल्ड ट्रम्प भारताचा आहे का? नाही. त्यांच्याबद्दल मी एक कसं चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड होऊ शकतं याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं. माझ्या FIR झालं. आता इथं बरंच काय घडलं, बऱ्याच काही लोकांनी ऐकलेलं आहे. FIR करायला काय हरकत आहे? आणि त्याच्यात तुम्ही म्हणत असाल आमदार इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर तो जे काही परवानगी तुम्हाला घ्यायची त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं तो नंतर FIR करायला काय हरकत नाही. देशामध्ये जे शिक्षण त्यांनी झालेले आहे ते शिक्षण जे सगळे शिक्षण पहिले जे आहे ते नॉन कॉग्निजेबल आहे. आणि 192चा जो विषय आहे त्याचं मला सरकारी अभियंत्यांच्याकडून अभिप्राय घेणं गरजेचं आहे. त्यानुसार जे काही निष्पन्न साहेब जीवाची धमकी दिलेली आहे, तुम्ही किती तास अजून घेणार आहात? नाही हे बरोबर नाही. गुन्हा जो गुन्हेगाराने तरी कबूल केली ना, त्याने म्हटलं मी केला कॉल केला म्हटलं ना त्यांनी. 24 तासाच्या आतमध्ये ते आले पाहिजे. साहेब तुम्ही शांत बसा, मी बोलतो त्यांच्याशी. मला सगळ्याला मग कशाला बोलवतोय मग? एका पुण्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती आहे की अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीने असंच काहीतरी एक कुठली सफाई करणाऱ्या व्यक्तीला असंच बोलताना महाराजांबद्दल आक्षेपाई बोलला. त्याचा विरोध आम्ही सुद्धा केला. अहिल्यानगरच्या कारवाई केली. आता मग इथे तसंच काहीतरी बोललेच ना, तुम्ही ऐकलं असेल, आम्हाला ते बोलतं सुद्धा येणार मग वेगळा विचार आणि विषय कशाला आपण करायचा? FIR करून टाका. 192 ची कलम आहे ना, दंगल घडवण्यासाठी काय